यूपीएससी परीक्षा पास होण्याच्या आनंदात मिरवणूक काढली, मुलाखती दिल्या, मात्र सत्य समोर येताच सर्वांना धक्काच बसला। पाहुयात नेमकं प्रकरण काय। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात युवा राज्य न्यूज लाईव्ह। यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। 6 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील शिखा गौतमने परीक्षेचा निकाल तपासला आणि त्यात तिचे नाव दिसताच तिने पुढची पडताळणी न करता आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली। तिच्या या आनंदात कुटुंब, शेजारी, पाजाऱ्यांसह सगळे सहभागी झाले होते। एका शिपायाच्या मुलीने नागरी सेवेची सर्वोच्च परीक्षेत यश मिळवले म्हणून बुलंदशहरमध्ये शिखाची मिरवणूक काढण्यात आली। पण 2च दिवसात जे सत्य समोर आले त्यातून सर्वांनाच धक्का बसला। शिखा गौतमने ऑनलाईन प्रसिद्ध झालेल्या निकालाची PDF फाईल तपासली होती। त्याच 113व्या क्रमांकावर शिखा हे नाव पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला। मात्र शिखा नावाच्या इतरही मुली असू शकतात याची पडताळणी करण्याचं ती विसरली। 113वा क्रमांक पटकावणारी खरी शिखा हरियाणाच्या रोहतक येथील राहणारी आहे। बुलंदशहरच्या आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या शिखा गौतमने निकाल पाहण्यात चूक केलीच, पण इतरांनीही अशीच चूक केली। शिखा यूपीएससीत यशस्वी झाल्याची बातमी शहरात वेगाने पसरली। मिरवणुकीची तयारी केली गेली। जवळपास 1200 लोकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। यात शिखाचे नातेवाईकही होते। त्यांनी मिठाई वाटून आनंदही साजरा केला। शिखाच्या भावाने स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की माझ्या बहिणीने यूपीएससी मध्ये 113वा क्रमांक पटकावला आहे। हा तिचा दुसरा प्रयत्न होता। ती पूर्वीपासूनच अभ्यासात हुशार आहे। तिला शिक्षक व्हायचे होते। माझे आई वडील शिपाई आहेत आणि माझी आई गृहिणी। माझ्या बहिणीचा मला अभिमान वाटतो। या पद्धतीची प्रतिक्रिया शिखाच्या भावाने दिली होती। विशेष बाब म्हणजे शिखा गौतम यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेली होती। ही बाबही कुणाच्या लक्षात आली नाही, याचेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या घटनेचा उलगडा झाल्यानंतर आता शिखा गौतमने जाहीर माफी मागितली आहे। निकालाच्या PDF मध्ये फक्त शिखा नाव पाहून माझा गैरसमज झाला होता। मी फक्त नाव तपासले आणि रोल क्रमांक पाहायचाच विसरले, अशी प्रतिक्रियाही शिखाने NNIशी बोलताना दिली। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह। धन्यवाद।